सो आज आहे वसुपूजा. ठीक आहे. आमच्या घरात वसुपूजा ही एका वेगळ्याच पद्धतीने होतं आणि ही पद्धत ही जगात कोणी नसेल करत, जी माझी आजी करत. बघा गाईज, बघा आज माझी आजी वसुपूजा बघा करत आहे आणि ही वसुपूजा फक्त या घरातच तुम्हाला भेटणार आहे. ती म्हणजे ही बघा, ही आमची गाय आणि ही आमचं वासरू आणि ही माझी आजी. म्हणजे हा आगळा वेगळा क्षण हा फक्त आमच्या घरी बघायला भेटणार आहे आणि दुसरे कुठेच भेटणार नाही आहे. कारण की लोक खरोखर गायची पूजा करतात, पण माझी आजी या गायची पूजा करते. म्हणजे काय तुला काय वाटतं का, कसली पूजा करतेस तू? काय बोलतेस गाईज? बघा काय चाललंय हिचं. आज काय आहे ते, काय बोलतात त्याला? वसुपूजा. वासुपूजा आहे. मग आता वासुपूजाला आपल्याला कुठं जाता येत नाही ना, त्याच्यामुळे आपलं आहे ते घरात चार अगं पण ती खेळण्यामधली गाय आहे, खरोखरची नाहीये. हा, खरोखरचं असू दे काय असू, खेळण्याची गाय, पण तिला मी मानलं ना बस. देवा काय करू या आईचं मी. गाईज काय बोलू या आजीचं मी. अगं माझी गाय आहे ती. अरे अरे किती अरे दिवसापासून ती राहती माझ्या घरात आणि मी आता मला मनात आलं म्हणून ते मी केलं. असं आहे माझं. ते आता 5 लिटर दूध पण देईल ना तुला उद्या सकाळी सकाळी. दूध हा दूध कशी देईल बिचारी? मग तुझी गाय आहे ना ती. गाय असू दे, पण तिला वासरूच नाही तर मग दूध कशी देईल ती? तिला मग बारकं पिल्लू झालं असं तर दिलं असं दूध. ते बारकं पिल्लूही घेऊन येतं उद्या दुकानातून. मग ती दुधाची गाय म्हणतात तिला. बरोबर. देवा काय करू याचं मी. बघ. गाईज गाईज काय करू या आजीचं मी. हा तुला काही काय करू वाटतं नका. का? काय वाटतं का तुला? कसली पण पूजा करते, कोणाला पण वासरू बनवते, खेळण्याच्या गोष्टीला करत असते. हा बघ इकडे जरा, काय वाटतं तुला? काहीच नाही. काय वाटणार रे तू या ह्याचं पूजा केलंयस म्हणजे काय वाटणार तुला? अशी अगं मला ते वाटलं म्हणून मी आपलं जसं लहान मूल खेळतं ना गाईस, तसं हे म्हातारा माणूस पण आता लहान मूल झाले. बघा बघा लहानपणी आपण खेळायच्या गोष्टी खेळायचे. खेळायचो. आता मी म्हातारी झाली तर मी खेळते बाय गाई संग. बघा असं आहे माझं. बघा गाईस, बघा